एक छोटीशी गोष्ट. एका खेडेगावामध्ये एक आजी राहत असते. तिच्याकडे छानसा कोंबडा असतो. सकाळी सकाळी कुकुडुकू असं कोंबड्याने केल्याबरोबर सूर्य उगवायचा. त्या आजीला वाटायला लागतं की माझ्या कोंबड्यामुळेच हा सूर्य उगवला. मी कोंबड्याला सांभाळते, खायला प्यायला घालते, म्हणून तो कुकुडुकू करू शकतो. ती हळूहळू या सगळ्या गावातल्या लोकांना सांगते, बघा माझं ऐका, माझा कोंबडा आरवल्यामुळे, कुकुडुकू केल्यामुळे हा सूर्य उगवतो. मी जे सांगते ना ते नीट ऐका. सगळ्यांना सतत सल्ले देणं, काहीतरी सांगणं त्या आजीचं सुरू असतं. मोठी आहे, वयाने जास्त अनुभवी आहे आणि म्हातारी आहे, म्हणून गावातली लोक फारशी काही बोलत नसायची तिला. उलटं आजीला वाटायला लागतं की मी म्हणतेय ना तेच बरोबर आहे. त्यामुळे ती आणखीनच सल्ले द्यायला लागते लोकांना. सतत प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायचं. हळूहळू गावातली लोक कंटाळतात. ते तिच्याकडे लक्ष देण्याशी होतात. आजीला या गोष्टीचा राग येतो. ती त्या कोंबड्याला उचलते आणि दुसऱ्या गावाला निघून जाते. दुसऱ्या गावाला सुद्धा सकाळी सकाळी कुकुडुकू कोंबडा करतो, सूर्य उगवतो. आजी म्हणते, आता बघा ह्या गावात कोंबडा उरवलाय, इथं सूर्य आलाय. ती लोक बसली असते अंधारात. खरं तर कुणीही कुणामुळे काही गोष्टी करतो असं नसून, स्वतः कुठली गोष्ट ठरवली आपण असल्यामुळे आपण काहीतरी गोष्टी करू शकतो. जसं सूर्य तो आहे म्हणून उगवतो.